चला 1.3 ला आपण सुरुवात करणार आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे आपला? पहा, गुणाकार करताना आपल्याला कसा करायचा? क्रेमरच्या पद्धतीनं. ठीक आहे, असा तिरका गुणाकार करायचा. -1/4 मध्ये वजाबाकीचं चिन्ह, नंतर कशाचा गुणाकार करायचा? कशाचा करायचा? 7 गुणिले 2. त्याच्यानंतर याचा गुणाकार किती येणार? 1 मायनस एका 2 मायनस इकडे ह्या ब्रॅकेट मध्ये एकच मायनस आहे तर वजाबाकी 4 1 इथे किती मायनस आहे तर एकच आहे की नाही? 7 2. आता पहा, मी तुम्हाला सांगितलं पाहिजे हा धडा असा आहे की याच्यामध्ये सगळ्यात कॅल्क्युलेशन काय होणार आहे? आपले सोपे जाणार आहे, या धड्यामध्ये जाणार आहे. मग नाही तर अवघड होऊन बसणार आहे. ठीक आहे, हे धडा नाही आलं तर भरपूर अवघड होते. -4 आणि -14. पहा, आपण 3 - 2 1 येते. 3 + 2 5 येतात. -3 आणि -2 किती येणार? पहा, इथं गुणाकाराचं चिन्ह दिसायला का तुम्हाला? इथं गुणाकाराचं चिन्ह नाहीये. -3 गुणिले -2 किती येते? इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, 6 येते. -3 आणि -2 किती येतात? 6 येतात. पण इथं गुणाकाराचं चिन्ह दिसायला का तुम्हाला? नाही. त्या दोघांची बेरीजच होणार आहे, 3 आणि 2. पण याचं चिन्ह बदलणार आहे का तुम्हाला? -6 -3, ह्या दोघांचं उत्तर किती येणार? 9. पण इथे जर गुणाकार असला असतं -6 गुणिले -3 साहित्रिक, हे गुणाकारचा जर गुणाकारामध्ये 2 मायनस असलं तर ते कट करून टाकते. कळालं का मी काय म्हणायलो? हे आपल्याला आलेखामध्ये पण झालेलं आहे व्यवस्थित आणि ह्या धड्यामध्ये पण झालं. ठीक आहे, तुम्हाला हे जर कळालं तरच तुम्हाला बाकीचे टॉपिक सोपे जाणार आहे. समजा -5 -4 उत्तर किती येणार आहे? फक्त जर गुणाकार असला असता तर उत्तर किती येणार? 20. जिथं जिथं कॅल्क्युलेशनची गरज पडेल आपण तिथं तिथं शिकू. ठीक आहे, जिथं जिथं तुम्हाला प्रॉब्लेम येईल तिथं तिथं आपण करू. आता इथे वजा आहे दोन्ही पण. गुणाकाराचं चिन्ह दिसायला का नाही? मग 14 गुणिले 4 असं करायचं. 14 गुणिले 4 नाही, सॉरी, बेरीज आहे, नाही तर गुणाकार नाही ना. 14 आणि 4 किती होणार आहे? या दोघांची बेरीज करायची. चिन्ह कशाचं राहणार आहे? मायनसच. कन्सेप्ट क्लिअर करून घेत जा. ठीक आहे, त्याच्यामुळे जवळजवळ जिथे जिथे हे 7 ते 8 प्रकारचे कन्सेप्ट आहेत. त्याच्यावर मी सेपरेट सांगितलेलं पण आहे तुम्हाला, व्हिडिओ पण केलेला आहे याच्यावर. ठीक आहे, चला पुढचं. या दोघांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 0 या पहिल्या दोघांचा केला, नंतर वजाबाकीचं चिन्ह लिहिलं. 3 गुणिले -7 3 गुणिले -7. क्लिअर आहे एवढं? ठीक आहे, आता मला एवढं सांगा, 5 गुणिले 0 उत्तर किती येते? 5. किती येते? 5 गुणिले 0 कितना आता? 5 गुणिले 0 0 गुणिले 7 0. ठीक आहे, आता लक्षात राहू द्या, जेव्हा चुका होतात तेव्हा जास्त समजते. त्याच्यामुळं येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसलं तर कॉन्फिडंट राहा. परीक्षेमध्ये ह्याच गोष्टी चुका होतात. ठीक आहे, सरांनी सांगितलं तर 5 गुणिले 0 0 उत्तर सांगितलं तर 5. ठीक आहे, आता हे लक्षात ठेवा. 5 गुणिले 0 उत्तर काय येणार? 0. आता पहा, इथे किती वजाबाकीचे चिन्ह आहे? 1 2. मग काय प्लसचं चिन्ह लिहायचं? गुणाकाराचं चिन्ह आहे की नाही? 2 वजा असेल तर प्लस होते. 7 3 0 असेल तर काय फरक पडणार आहे का? 21 ला 21. काय शंका आहेत का? कळायलं? चला, काय झालं? समझ में आ गया? प्रॉब्लम है तो उसी टाइम पर बोलो, अभी स्लो जा सकते हैं, अभी हम पीछे है थोड़ा सा, कोई इशू नहीं, अपन सबसे आगे जा सकते. ठीक आहे, पण डाऊट आपले तिथं क्लिअर करा. नसले तर मला नंतर विचारा, ट्युशन झाल्यावर विचारा.
थांबून विचारा किंवा नंतर मी कधी येऊ विचारा, मी देतो टाइम तुम्हाला. या दोघांचा गुणाकार करायचा. 7/3 गुणिले 1 म्हणजे वजाबाकीचं चिन्ह. या दोघांचा गुणाकार पहिले या दोघांचा करायचा, मग उरलेल्या दोघांचा. 5/3 गुणिले 3 काटाकाटी करायची नाही, नाही इथं कटून जाते म्हणून काटाकाटी करायची नाही आधीच. ह्या याच्यामध्ये टॉपिक मध्ये 7 गुणिले किती ना 7, 3 गुणिले 2 तर किती ते वजाबाकीचं चिन्ह. इथे 2 वजाबाकी आहे का नाही, एकच आहे. चिन्ह पाची. आता जर यांचा छेद समान असेल तर डायरेक्ट वजाबाकी करता याची. छेद समान आहे, इथं पण 6 इथं पण 6, इथे पण 6 इथं पण 6 नसलं तर वेगळं करावं लागतात. ते कसं करायचं जेव्हा येईल तेव्हा आपण पाहू. हे इकडचं सगळं लिहून घेत जा, हे सगळं लिहून घेत जा, पाठीमागे लिहून घेत जा वाटल्यास, नाही तर तिथं तिथं लिहून घेत जा. समजते कसं केलं सरांनी, काही नाही केलं. नाही तर आपण घरी करताना काही महिन्या 2 महिन्यांना आपल्याला विसरून जातो, आपण विसर पडते आपला. हे 6 घेतले, 7 वजा 15, 7 मधून 15 जातात का नाही. आता मी तुम्हाला असे पण गणित आपण काल घेतलेले आहे, म्हणजे 2-4 दिवसांनी पहा. आता असे गणित वेगवेगळे जेव्हा पण येईल मी तेव्हा तुम्हाला सांगतो. 2 वजा 7, वजाबाकीची संख्या जर मोठी असेल तेव्हा काय करायचं. वजाबाकीची संख्या जर मोठी असेल तर काय करायचं. 7 मधून 2, 1 हे पहिलं वाला प्लसचं आहे, दुसरं वाला मायनसचं आहे. पहिलं प्लस आहे मायनस आहे, 1 प्लस 1 मायनस म्हणतो याला. 1 प्लस 1 मायनस असेल तर वजाबाकी होती. काय होती इथं दोन्ही वजाबाकी होती बेरीज केली, पण 1 प्लस 1 मायनस असेल तर काय होते वजाबाकी. आता इथं पहा आपण 7 वजा 2 मोठी संख्या छोटी संख्या आहे की नाही पुढची, आपल्याला लगेच उत्तर येते आहे की नाही. 8 वजा 3 9 वजा 5 आहे की नाही. जर दुसरी संख्या छोटी असेल तर लगेच उत्तर केलं, पण दुसरी संख्या काय आहे मोठी आहे, तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. किती येणार 5 येणार. मोठी संख्या वजाबाकीची असल्यामुळे वजाबाकीचं चिन्ह घ्यायचं, बस एवढाच करायचं. मी याच्यामध्ये पुन्हा पुन्हा तेच सांगायलो, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन फार महत्वाचे. नाही समजलं हे धडा नाही समजला, छोटा आहे सोपा आहे, नाही समजलं तर बाकी काही नाही. हे तर धडा जाईल पण दुसरे धडे पण समजणार नाही. नाही समजलं पुन्हा पुन्हा विचारा करा, हरकत नाही. 3 वजा 9 उत्तर किती येणार. 3 मधून 9 जात नाही, 9 मधून 3 वजा करा, उत्तर किती येणार वजा 6 -6. सांगा मला एक उत्तर बोलो. 4 - 6 -2 -2 उत्तर येते. 5 वजा 9 सांगा पाठीमागे. -4 सोपा आहे की नाही. हा जेव्हा जेव्हा याची कॅल्क्युलेशन मी तुम्हाला तेव्हा सांगाल. हे बघा हे सोपे आहेत, बेरीजचे तर सोपेच आहे ना. 4 वजा 5 किंवा 5 वजा अधिक 2 हे तर सोपेच आहे, आपल्याला माहिती आहे. फक्त 3-4 याला वेगवेगळे आहे, थोडंसं उलट विचारतात, तिथेच लक्ष द्यायचं आपल्याला. दुसरी संख्या वजाबाकीची मोठी आहे, दोन्ही वजाबाकीचे आहे, तर काय करायचं. कधी कधी काय येते असं येते हे की नाही. आणि अजून काय येते हे अजून 2 प्रकार राहिले वेगळे. पहिली संख्या वजाबाकी येते, पहिली संख्या वजाबाकीची आहे, मग आपण काय करतो इथं वजाबाकीचं आहे म्हणलं तर वजाबाकी. बरोबर आहे का चुकलं प्रसाद इकडं बरोबर आहे नाही. बोलो फिर क्या होगा, काय होईल याचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. 1 - 1 प्लस असेल तर काय होते 1 - 1 प्लस 1 मायनस आहे की नाही, तेव्हा काय होते वजाबाकी होती. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची.
मोठी संख्या 5 मधून 2 गेले 3. मोठी संख्या प्लसची आहे का मायनसची आहे? मायनसची. उत्तर काय ते मायनस मध्ये. क्लिअर आहे? सगळेच हो म्हणाले, एकाला ठरलं नाही. सगळ्यात होल याच्यामध्येच आहे. आणि हे जर गुणाकार असला असता तर 1 मायनस असला तर काय ना मायनस, 2 मायनस असला तर प्लस. गुणाकाराचा सोपा आहे, याचा थोडासा अवघड आहे. काय येणार याचं उत्तर? 1 मायनस 1 प्लस असेल तर बेरीज होणार का वजाबाकी? मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. 3 मोठी संख्या प्लसची आहे का मायनसची? प्लसची आहे तर प्लस असावी. कळलं? 8 वजा 10, 8 वजा 8 अधिक 10 वजा 8 अधिक 5. सांगा बरं याचा पहिल्याचं उत्तर काय ना? प्लस का मायनस? प्लस मध्ये 2. दुसऱ्याचं मायनस 3. किती येणार? प्लस 6. काय त्याचं उत्तर? मायनस 7 आहे ना. गुणाकाराचं चिन्ह दिसलं का तिथं? गुणाकाराचं नाही. कळलं का? किती ना? 1 प्लस 1 मायनस आहे की नाही? 1 प्लस 1 मायनस असला तर काय ते मायनस होती. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा. मोठी संख्या प्लसची आहे का मायनसची आहे? मायनसची आहे. ठीक आहे. या थोड्या गोष्टी लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा सांगेलच मी, पण आता या पहिल्या क्लासमध्ये जेवढ्या व्यवस्थित होते ना तेवढ्या नंतरच्या क्लासमध्ये होत नाही. फोकस करून राहा. 2, 3, 4दा सांगितलं की तुम्हाला येऊन जाते. या धड्यामध्ये तेच आहे सगळं खेळ. बघा इथं काय ना 7 वजा 15. 7 वजा 15 उत्तर किती ना? 1 प्लस 1 मायनस आहे. मायनस 8 आहे ना. वजा बाकी होणार मायनस 8. मायनस 8 खाली किती? 6. आता दोघांना पण काय होते? 2 न भाग जाते. भाग जात असेल तर भाग द्यायचा. पहा मी एवढ्यासाठी तुम्हाला सगळं सांगितलं, कारण तिथंच्या तिथं कन्सेप्ट आताच करू शकतो आपण. स्लो जाऊ हरकत नाही, पण व्यवस्थित जाऊ, पद्धतशीर जाऊ. याला पण 2 न जाते, हे पण 2च्या पाड्यात येतात. हे 2च्या पाड्यात कितव्या नंबरला येते? 2च्या पाड्यात 4 नंबरला आहे. 2च्या पाड्यात कितव्या नंबरला येते? 3 नंबरला. ठीक आहे ना? येऊन घ्या एवढं सगळं.